काही प्रासादिक वस्तू अशा खाजगी जागेत असतात, आपण दर्शनास जाणे त्यांना त्रासदायक होऊ शकते, तेव्हा दर्शन या व्हिडिओद्वारेच घ्यावे ही विनंती. या श्री कृपांकित परिवारांना आपल्या व्हिडिओमुळे त्रास झाल्यास असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बनवण्यास पुढे अडचणी येऊ शकतात. श्री स्वामीराज माऊली. छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत सरदार म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. बिजापूरच्या सिद्धी जोहराने जेव्हा पन्हाळ्याला वेढा घातला होता, तेव्हा आपल्या शिवप्रभूंना अगदी आरामात त्याच्यातून निसटता यावं म्हणून यांनी प्राणाची आहुती सुद्धा दिली होती. छत्रपतींच्या पुढे त्यांना जीवाची सुद्धा पर्वा नव्हती. इतका हा पराक्रमी छत्रपतींचा सरदार, त्यांचा एकंदर पराक्रम पाहता छत्रपती शिवरायांनी त्यांना स्वतःच्या हाताने जरीचा फेटा बांधला होता. खुद्द छत्रपती शिवरायांच्या हस्ते हा फेटा बांधला गेला होता. ही साधी बाब नव्हती, ही खरोखर अगदी बहुमानाची बाब होती. त्यामुळे त्यानंतर बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांना देशपांडे जरी पटके म्हणून म्हटलं गेलं. कालांतराने देशपांडे हे नाव लोक विसरले आणि त्यांना जरी पटके म्हणू लागले. फक्त आज अशाच एका जरी पटकेकडे आपण आलेलो आहोत. त्यांच्या पूर्वजांवरती स्वामी समर्थ महाराजांची कृपा झालेली आहे. आणि एवढंच नाही तर महाराजांनी स्वहस्ते अगदी लहान वयात त्यांना आपल्या प्रासादिक पादुका सुद्धा दिलेल्या आहेत. तर बाजीप्रभू देशपांडेंचे हे वंशज श्री स्वामी महाराजांचे अत्यंत कृपांकित आहेत. आजपर्यंत अप्रकाशित राहिलेल्या या घराण्याबद्दल आपण बोलणार आहोत. एवढंच नाही तर खुद्द त्यांना भेटून त्यांच्याकडून सुद्धा आपण माहिती करून घेणार आहोत. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपतींसाठी आपल्या जीवाची सुद्धा आहुती दिली होती. त्यांनी कसली म्हणून पर्वा केली नाही आणि म्हणूनच खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने त्यांना एक जरीचा फेटा बांधला होता. बाजीप्रभू देशपांडे हे पावनखिंडीमध्ये लढता लढता अमर झाले. त्यानंतर त्यांना शिवाजी महाराजांनी जरीचा पटका बांधला. तर तेव्हापासून त्यांना ही जरी पटका ही पदवी मिळाली. त्याच्यानंतरचे पुढचे वंशज हे जरी पटका म्हणून फेमस झाले. जरी पटकाचं आत्ता जरी पटके म्हणून मानले जातं. जरी पटका हा फेटा बांधल्यानंतरची पुढची पिढी जी आहे ती मल्हारराव जरी पटके हे आमचे आद्य पुरुष. खुद्द छत्रपतींच्या हस्ते फेटा बांधला जाणं म्हणजे त्या काळातली एक मोठी गोष्ट होती, खूप मानाची गोष्ट होती ती. बाजीप्रभू देशपांड्यांना 3 पुत्र, बाबाजी, महाडजी आणि अंताजी. त्याच्यातले महाडजी हे स्वराज्याच्या कामासाठी कर्नाटकात जाऊन राहिले होते आणि त्यांच्याच पिढीमध्ये पुढे मल्हाररावांचा जन्म झाला. मल्हाररावांचे चिरंजीव व्यंकटेश आणि नातू बळवंतराव हे पुढे कर्नाटकातील दुधनी या गावी जाऊन स्थायिक झाले. त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांचा संचार अक्कलकोटात होता. स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परब्रह्म अक्कलकोटात राहताय हा भलताच बोलबाला चालला होता. सर्वत्र दूरदूरचे लोक येऊन त्यांचं दर्शन घेत असत. आणि असेच एकदा व्यंकटेशराव आपल्या मुलाला म्हणजे बळवंतरावाला घेऊन स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले असता त्या छोट्या बळवंतरावाला स्वामी महाराजांनी जवळ बोलवलं. त्यांच्या अंगावरती हात फिरवला, डोक्यावरती वरदस्त ठेवला आणि आपल्या छोट्याशा चांदीच्या पादुका त्याला प्रसाद म्हणून दिल्या. स्वामी महाराजांना पाहताच जणू त्यांना आपल्या स्वतःच्या आजोबाला भेटल्यासारखा आनंद झाला आणि त्यात आजोबांनी पादुका दिल्यात त्यामुळे भलतेच खुशीत राहिले. मल्हाररावानंतर व्यंकटेशराव जरी पटके, व्यंकटेशराव जरी पटकानंतर बळवंतराव, बळवंतरावनंतर रामचंद्र जरी पटके, रामचंद्रानंतर वसंतराव जरी पटके आणि वसंतराव जरी पटकानंतर मी विजय जरी पटके. ही माझी 25वी पिढी.
महाराज आमच्याकडे कसे आले तर दुधनीला आमच्या वळवंतरावांची शेती होती. तर महाराज त्यावेळेला होते. वळवंतराव जरी पटके साधारणतः 8-10-12 वर्षाचे वगैरे असतील अंदाजे. तर स्वामींच्या दर्शनाला गेले असताना स्वामींनी त्यांना पादुका दिल्या. तेव्हापासून आमच्या घराण्यामध्ये ती सेवा आहे. स्वामी समर्थ महाराजांना लहान मुलं फार आवडत असत. त्यांच्या अवतीभोवती लहान मुलंच असत आणि स्वतः सुद्धा त्या बालउन्मनी अवस्थेतले. त्यामध्ये लहान मुलांच्या बरोबर ते मनसोक्त खेळत, कधी गोट्या, कधी विटीदांडू, अगदी काहीच नाही तर त्या वटवृक्षाच्या पारंब्याला पकडून ते झोके घेत. आणि त्यांच्याबरोबर अक्कलकोट गावातली सगळी छोटी छोटी पोरं असत. हे सगळं करत असताना कधी तिथे सुंदरामाई आल्या की स्वामी महाराज जणू काय त्यातला मी नाहीच असे जाऊन मुकाट्याने बसत. मग ते बिचारी पोरं सुंदराबाईंचे 2-3 धपाटे खाऊन तिथून पसार होत. महाराज मात्र नामानिराळे. पण सुंदराबाईंना ते माहिती होतं. सुंदराबाई नेहमी महाराजांना म्हणायच्या, महाराज का असं करता? त्या पारंब्यानं तुम्ही लटकता त्याच्यावरती झोके घेता घेता कुठे हात निसटला, पडले बिडले तर त्याची तुम्हाला इजा होईल. पण महाराज ते हसून घालवत. महाराजांनी कधीच सुंदराबाईंचं कुठलंच म्हणणं तेवढं गांभीर्याने घेतलं नाही. सुंदराबाई स्वामी महाराजांची आईसारखी होती. त्यामुळे बळवंतरावांना स्वामी महाराजांनी बोलवलं आणि त्यांना जेव्हा पादुका दिल्या तेव्हा त्यांच्या वडिलांना सुद्धा त्याचा भलताच आनंद झाला. प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर श्री स्वामी समर्थ महाराजांनी पादुका देणं ही म्हणजे परमोच्च आनंदाची गोष्ट होती, नाही का? बळवंतरावांनी आयुष्यभर स्वामी महाराजांच्या त्या पादुकांची पूजा केली. त्यांनी आयुष्यभर स्वामी निष्ठेत आपले दिवस घालवले. स्वामी महाराजांवरती त्यांची भलतीच भक्ती होती. त्यांचे पुत्र रामचंद्ररावांना सुद्धा स्वामी महाराजांच्या बद्दल फार प्रेम होतं, भक्ती होती, श्रद्धा सुद्धा होती. रामचंद्रराव कुर्डुवाडीला राहत. ते मध्ये मध्ये अक्कलकोटला येत महाराजांचं दर्शन घेत. रामचंद्ररावांनी सुद्धा स्वामी महाराजांच्या भक्तीतच आपलं आयुष्य क्रमण केलं. रामचंद्ररावांचे पुत्र वसंतराव आणि अरविंदराव, त्यापैकी अरविंदराव हे आर्मीत गेले, मिलिटरीमध्ये गेले. त्यांच्याकडे त्या पादुका होत्या. पण त्या आर्मीत आणि मिलिटरीत असल्यामुळे त्यांनी देवाचं सगळं जे काय साहित्य एका पेटीत ठेवलं, त्या पेटीतच ह्या पादुका सुद्धा ठेवल्या होत्या. भक्त मंडळी कालांतराने ते जेव्हा रिटायर झाले आर्मीतून आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांचे मोठे बंधू वसंतरावांनी त्यांना विचारलं की पेटी या पादुका कसल्या आहेत रे? तर त्यांना ते माहिती होतं आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत. म्हणून ते आपल्या मोठ्या भावाला सांगितलं त्यांनी की दादा, या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत. मी आर्मीमध्ये आणि मिलिटरीमध्ये असल्यामुळे मला काय त्याची रीतसर व्यवस्थित रोजच्या रोज पूजा करता आली नाही, म्हणून या पेटीत मी त्या ठेवलेल्या आहेत. स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आपल्या घराण्यात आहेत हे सर्वांना माहिती होतं, पण नेमका त्या कुठे आहेत आणि आता कशा आहेत याबद्दल फारशी कल्पना कोणाला नव्हती. आणि जेव्हा अरविंदने सांगितलं आपल्या दादा म्हणजे वसंतरावांना की या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत, तेव्हा वसंतरावांनी सांगितलं की मग आपण त्या पूजेला लावूया. आणि तशा त्या देवघरात ठेवल्या गेल्या. या पादुकाची आणखीन हिस्ट्री गंमत अशी की आमचे आजोबा त्यांनी बिराड केलं कुर्डुवाडीला आणि माझे धाकटे काका अरविंदराव जरी पटके ते मिलिटरीत होते. ही सेवा ॲक्च्युली त्यांच्याजवळ त्या पादुका त्या गेल्या. त्या मिलिटरीच्या गाळ्या पेटीमध्ये त्या पादुका होत्या आणि त्यानंतर ते मिलिटरीतून रिटायर आल्यानंतर आमच्याकडे मला वाटतं 1972-73 साली ते आले. तर तेव्हा त्या पेटीमध्ये पादुका, एक चंदनाचं मोठं लाकूड आणि बाकी दिवटी बुतली खंडोबाची अशा बरंचसं सामान होतं. तर वडिलांनी ते सहज एक दिवशी पेटी उघडल्यानंतर पाहिलं त्यात पादुका आहेत. त्यांना मग अरविंद काय हे तर म्हणे महाराजांच्या पादुका आहेत हे त्यांना माहितीच होतं. पण ते अरविंद काकाकडे म्हणजे त्याच्या कुटुंबात सेवा करत असलेली आहे हिशोबाने, पण तेव्हा त्याचं लग्न झालं नसल्यामुळे ते मिलिटरीला तिथे मिलिटरीच्या सेवेत म्हणजे थोडक्यात मिलिटरीच्या तिथे ते घेऊन गेले. काही सेवा केली नाही केली जे काय असेल, पण वडिलांनी इथे काढल्यानंतर 1972 नंतर आमच्याकडे मग त्याची विधिवत स्थापना वगैरे झाली. वसंतरावांचे चिरंजीव विजयदादांशी आमचं बोलणं झालं, आमची त्यांच्याशी भेट झाली. मी त्यांच्याकडे गेलेलो आणि सगळी माहिती त्यांच्याकडून घेतली.
तेव्हा त्याने ही हकीकत सांगितली. त्यानंतर कैक वर्ष ह्या पादुका या जळीपटक्यांच्या देवघरामध्ये होत्या. त्याची रितसर पूजा होत होती. त्यानंतर विजयदादा ज्यांना मी भेटलो, त्यांची आणि त्यांच्या भावाची मुंज एकत्रच केली. 1975 सालातली ती गोष्ट आहे. वसंतराव हे स्वामी नित्यानंदांचे शिष्य मुक्तानंदांचे अनुग्रहित होते. त्यामुळे आपल्या दोन्ही मुलांच्या मुंजीचं आमंत्रण देण्यासाठी त्या मुलांना घेऊन ते मुक्तानंदांकडे गेले होते. त्याला त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, पण स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका सुद्धा ते त्यांच्याबरोबर घेऊन गेले. मुक्तानंद महाराजांना त्यांनी मुंजीचं आमंत्रण दिलं. दोन्ही बटूक मात्र तिथेच होते. मुक्तानंद महाराजांनी त्यांच्याकडे ते आनंदाने बघितलं, त्यांना आशीर्वाद दिला आणि तेव्हा वसंतरावांनी या पादुका त्यांच्या पुढे ठेवल्या. पादुका आमचं मुंजीच्या वेळेला गणेशपुरीचे जे मुक्तानंद बाबा होते, तर त्यांच्याकडे वडील या पादुका घेऊन गेले. तेव्हा मी पण त्यांच्याबरोबर होतो आणि त्यांनी पाहिल्या पादुका. आता म्हणे दत्त महाराजांच्या ये तो दत्तात्रेय स्वामी की पादुका है. अच्छा अच्छा, सेवा करो, एवढंच ते म्हणले. आणि त्यावेळेला बेळगावच्या कलावती आई आल्या होत्या, त्यांचं पण आम्ही दर्शन घेतलं. त्यांनी पण पादुकाला नमस्कार वगैरे केला. बहुत अच्छा आहे बेटा म्हणून भाऊंना, जेव्हा भाऊ, आम्ही वडिलांना भाऊ म्हणतो, भाऊंना आशीर्वाद वगैरे दिला. मी पण त्यांच्या पाया पडलो, मुक्तानंद बाबांच्या पाया पडलो. नित्यानंद स्वामींची भाऊंनी दीक्षा घेतली होती आणि त्यानंतर आमच्याकडे 72 पासून मला वाटतं कंटिन्यूस त्या पादुका सेवेमध्ये आहेत. त्या असतात, व्यवस्थित सेवा त्यांची होते. किमान पंचोपचाराने तरी गंधपुष्प धूप पण नैवेद्य या पद्धतीने तरी सेवा करा म्हणून आमच्या वडिलांनी सांगितलं. तेव्हापासून माझी मुंज 75ला झाली. 75 नंतर मी सेवा करतो आहे. बस या गोष्टींनी आपल्या पूर्वजांना स्वामी समर्थ महाराजांनी दिलेल्या पादुका त्या या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालं. विजयराव सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचं अगदी निस्सीम भक्त आहेत बरं का. त्यांच्याकडून श्री स्वामी महाराजांनी अनेक जप तप आणि अनुष्ठानं करून घेतलेली आहेत आणि अजूनही ते करतात. त्यांच्या घराच्या गच्चीवरती त्यांनी एक खोली बांधलेली आणि तिथे स्वामी महाराजांचा जणू मठच केलेला आहे. स्वामी महाराजांची भली मोठी तस्वीर आणि तिथे ते सगळे त्यांची अनुष्ठान आणि सेवा आणि ते जप तप करत असतात. त्याने सहज म्हणून विचारलं, स्वामी समर्थ महाराजांबद्दल तुमचं मत, तुम्हाला काय वाटतं, महाराज कोण आहेत? तेव्हा त्याने आपल्याला एक छान असं उत्तर दिलं. तसं स्वामींचं मला जितपत कळलं की महाराज कळले हे म्हणणं सुद्धा जरा अतिशयोक्ती होईल. पण महाराज हे ओंकार स्वरूप आहेत, हे निर्गुण निराकारच आहेत. आणि महाराजांच्या जवळ जायचं म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही आत उतरायचं, मेडिटेशन. थोडक्यात अहम ब्रह्मास्मी हे जे काही तत्वज्ञान आहे तेच श्री स्वामी समर्थ आहे. सतत तुमच्या श्वासोश्वासाबद्दल जे प्रत्येक साधू पुरुष संत पुरुष सांगतात की श्वासे श्वासे दत्त नामस्मरे नित्यम, तर तसं स्वामी समर्थाचं आपलं नाव घेत राहा, बरोबर अनुभव येत राहतात. संसार तुम्ही करतच नाही, संसार तेच करवून घेत आहेत. हे पावलोपावली अनुभवास येतं. आपण निमित्त मात्र आहोत हे खरं. की महाराजांच्या कृपाकितांच्या वंशजांना आपण विचारतो की आपल्या पूर्वजांना महाराज भेटले प्रत्यक्ष, जे काय महाराजांनी कृपा केली सर्व काय ठीक आहे, पण आज प्रत्यक्ष महाराज जर तुम्हाला भेटले तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्यांच्याकडे काय मागाल? आम्ही हाच प्रश्न यांना सुद्धा विचारला. ती कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. स्वामी आहेत म्हणल्यावर पहिले तर माणसाला दरदरून, मला असं वाटतं की दरदरून घाम फुटतोय, नमस्कार करायचं सुद्धा भान राहत नाही, इतकं ते दिव्य तेज आहे. की महाराज प्रत्यक्ष आहेत म्हटल्यावर तिथे भाऊ दिव्य मूर्ती जे त्यांचं वर्णन आहे, त्यांच्या डोळ्याकडे पाहण्याचं आजही समर्थन आहे. माझ्या घरातल्या फोटोच्या समोर सुद्धा तुम्ही 5 मिनिटं ध्यान करा, डोळ्या घालून तर आपली हिंमत होत नाही की डोळे आपले लावतात. जबरदस्त असेल ते. म्हणजे तेव्हा आपण काय म्हणतात ते श्रीपादांच्या 18व्या अध्यायात कसं आहे की त्या शंकर भटाला सांगितलं, अरे माझ्या पाया पड, हे श्रीपादांना सांगावं लागलं. ती परिस्थिती आपली होईल की महाराज सांगतील, अरे विनय पाया पड माझ्या, मी आहे तुझ्या समोर उभा. ही परिस्थिती आपली होईल हे निश्चित. ते म्हणतील तेव्हाच आपण पाया पडू शकू, नाही तर पाया सुद्धा नाही पडू शकत. आता बोलताना सुद्धा मला अगदी तसंच वाटायला लागलं. भक्त म्हणजे बाजी प्रभू देशपांडेंचे वंशज
बाजीप्रभू हे स्वामीनिष्ठ होते, म्हणजे आपल्या मालकाशी ते निष्ठ होते, छत्रपतींशी ते एकनिष्ठ होते. छत्रपतींच्या पुढे त्यांनी कधी आपल्या स्वतःची जीवाची सुद्धा पर्वा केली नाही. या स्वामीनिष्ठ कर्तबगार आणि निष्ठावंत सरदाराच्या पुढील वंशामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वराची भेटगाठ होणं हे तसं बघायला गेलं तर नवल नाहीये. हे सगळं निश्चितच ते स्वतःच्या प्रारब्धातून घेऊन आलेले असते, नशिबातल्या गोष्टी असतात त्या. या घराण्याचं नशीब खरोखर थोर आहे आणि त्यामुळे आज मिथिस्तोवर हे सर्व स्वामींचे भक्त आहेत. आणि म्हणूनच आज मिथिस्तोवर त्यांच्याकडून प्रत्यक्ष श्री स्वामी महाराजांची सेवा घडत आहे. प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज त्यांच्या घरामध्ये त्या पादुकांच्या स्वरूपामध्ये वास करून आहेत. भक्त मंडळी, हे घराणं खरोखर भाग्यवान आहे, स्वामी महाराजांचं कृपांकित आहे. मी विजयदादांकडे गेलेलो असताना विजयदादांनी अगदी मन मोकळेपणाने माझ्याकडे गप्पा मारल्या. मला सर्व त्यांच्या संबंध पूर्णतः त्यांच्या वंशजांपासून सगळं इत्थंभूत सांगितलं. हे सगळं ऐकत असताना तो अनुभव खरोखर एक वेगळाच होता. आपण बाजीप्रभू देशपांडेंना ओळखतो, पण बाजीप्रभू देशपांडेंच्या पुढील वंशावरती स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष कृपा केलेली आहे. त्यांना 5-6 पादुका दिलेल्या आहेत, याची आपल्याला अजिबात आजवर कल्पना नव्हती. आपण म्हणतो ना, आपल्या पूर्वजांची पुण्याई हे आपल्याला नेहमीच फलत असते. आणि तसंच काहीसं हे जरीपटके घराणं आहे. खुद्द छत्रपतींच्या हस्ते फेटा बांधला गेला आणि तिथपासून ते जरीपटके झाले. ते तर भाग्य वेगळंच आहेच, ते तर भाग्य वेगळंच आहे. पण त्याही पलीकडे त्यांच्या वंशजांची प्रत्यक्ष परब्रह्माची भेट होणं हे खरोखर अद्भुत आहे. भक्त मंडळी, बाजीप्रभू देशपांडे त्यांच्या स्वामी निष्ठेला सलाम करूया. त्यांचे वंशज बळवंतराव, ज्यांच्यावरती महाराजांनी कृपा केली, किती लहान होते ते. खरोखर ते सुद्धा तेवढेच भाग्यवान, नाही का? आपण बळवंतरावांचं सुद्धा स्मरण करूया. स्वामी समर्थ महाराजांच्या त्या पादुकांचं स्मरण करूया. खुद्द परब्रह्म परमेश्वर श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया आणि म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर गणो, एक नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन,
चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.